अहो काय बघताय काय? ओळखलं नाही का तुम्ही मला? मी पाटणकर. हा, आता ही ओळख सांगून कसं चालेल? आता मी पण नाईकच नाही का? अहो नव्या नवरीचं स्वागत माप ओलांडून केलं जातं. अहो हीच पद्धत आहे सगळीकडे. ताई माप ठेवणार नाही का? अहो तिन्ही सांज पण झालीये. योग्य वेळ आहे गृहप्रवेशाची. आहे काय आया? ठीक आहे, माझं स्वागत नाही झालं म्हणून या घरातला माझा मान, या घरातली माझी जागा नाकारता येणार नाही आता. अण्णा नाईकांच्या नावाचं मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यात. काय बोलतस या? आता माझ्या नावापुढे अण्णा नाईकांचं नाव लागणार. ताई सुवासिन म्हणून घरात आले, अगदी योग्य वेळेवर आले. अहो घरात हळदी कुंकवाचा समारंभ सुरू आहे. मग लावताय ना मला हळदी कुंकू? घ्या. अति होता हिचा. सरिता, नायकांच्या वाड्यात रीतीभाती पाळाव्या लागतात, हो की नाही ताई? काय बघताय ताई? बर, मी अण्णांचं नाव घेतल्यावर तुम्हा सगळ्यांचा विश्वास बसणार आहे का? ठीक. हळदी कुंकवाच्या समारंभाला नायकांचा वाडा पै पाहुण्यांनी गजबजला. हरी नायकांचं नाव घेते, हळदी कुंकू लावा या नव्या नवरीला. ताई, तुमच्या कपाळावरचं कुंकू आयुष्यभर असं ठसठशीतच राहू दे, याची अर्धी जबाबदारी आता माझी आहे. आतापर्यंत लहान बहीण म्हणून मला सांभाळून घेतलं तुम्ही. यापुढेही सवत म्हणून नाही तर लहान बहीण म्हणूनच सांभाळून घ्या. आणि हो, आता अख्ख्या वाड्याची जबाबदारी फक्त तुमचीच नाही तर माझी पण आहे. वाड्याकडे बघूची तुझी लायकी नाही आणि जबाबदारी घेतलस तू. या घराची जबाबदारी घेऊ माझी आऊस पुरेशी असा. माका काय माहित नाही तू हैला सगळा गिळू केलं असता म्हणून तुझी ही सगळी खोटी नाटका चाललेली असत. तुझ्या वडिलांनी माझ्याशी लग्न केलंय, मग हे त्यांका माझ्या समोर आण. त्यांच्या तोंडून माका ह्या ऐकूचा असा. मग हे बघतोय मी माझ्या बापाशी आणि तुका दोघांका पण घरात येऊक दिलाय ना. मग हे बघ या घरात माझो पण वाटो असा. छाया, बायांनो, तुमच्या पाया पडतय मी. तुम्ही येवा आता. आम्ही पण निघतो आता. बाबा
बाई अशीच असा ती. तुम्ही तिच्याकडे काय लक्ष देतात? थांबा, मी बघताय ती का? तुमच्या समोर हातात धरून घराबाहेर काढताय ती का? अगो सरिता, ती इली म्हणून आम्ही घरातून बाहेर पडलो असं नाही. अगो ह्यो नायकांच्या घरातलो प्रश्न. बाबा, ह्या घरात तुमची पण लेक दिलेली असा ना? लेख दिल्ली असली तरी आता आम्ही परके असव. तुझ्या संसारात घरात ढवळाढवळ करूचा आमका अधिकार नाही. पण घरातले प्रश्न असे चार चौकात येऊ देऊ नको. बाबा काय करू मी? सगळा सांभाळून घेऊचो लय प्रयत्न केले. प्रत्येक वेळी अण्णांका अडवलंय. मनात तिला ना तर बोलून मोकळा झालंय. शेवटी असाच होणार असं बोलून तरी काय उपयोग? सांगा ना बाबा. ह्या सगळ्या बोलाची ही वेळ नाही. गो घरात घडतात हा सगळा विचित्र असा. पण ह्या सगळ्यात साशीच्या मागे खंबीरपणे उभ्या राहू. हीच वेळ असा घरातल्या सुनेचा कर्तव्य पार पाडूची. घराचो हुंबरो आणि सुनेची मर्यादा ओलांडू नको. आमचे आशीर्वाद सतत तुझ्या पाठीशी असत. चल येतो आम्ही. चल गो. येता आम्ही. काय तमाशा लावलास हो? हा सगळा करून झाला आणि आता मंगळसूत्र गळ्यात घालून निरोप केलंस. माझ्याच घरात मी का मिरवू? या घर तुझं असा कोणी सांगले? तुझ्या वडिलांनी, अण्णा नाईकांनी. अरे देवा, लग्न करून घरात आले आणि देवदर्शन घेतलंच नाही. आलेच हा दर्शन घेऊन. काय आतापर्यंत शांत राहुलास, त्याचा काय परिणाम झालो तो बघतास ना? त्यांनी मका शब्द दिल्याने होतो. हाय, अण्णांनी आतापर्यंत दिलेलो खयचो शब्द पाळला नाही अगे. खय गेली ती अवदसा? या घरात माझं कोणीच नाही. कुणीही माझ्या पाठीशी उभं राहणार नाही. फक्त एक तू आहेस जो माझ्या पाठीशी उभा राहशील. कारण फक्त तू बघितलंस या घरांनी, अण्णांनी माझ्यावर केलेला अन्याय. नाही विसरू शकत मी या घराने माझ्या मुलीचा केलेला अपमान. नाही विसरू शकत तो प्रत्येक क्षण, जो प्रत्येक क्षण जगत होते मी अण्णांच्या सुडाची वाट बघत. या घरावर हक्क दाखवूसाठी तुका 7 जन्म घेऊचे लागतले. चल्ली काय सोन? खबरदार या घरात पाय ठेवलंस तर. बाई म्हणा लय समजान घेतलंय तुका, पण तास चुकला माझा. या घरात पडणारा तुझा पहिला पाऊल ओळखू शकलं नाही मी. तेव्हाच तुझ्यासाठी दार बंद केलंय असतंय ना, तर आज तू हिम्मत केलं नसतंस. हो केली मी हिम्मत. हिम्मत या घरावर हक्क दाखवण्याची, याच घरातली एक म्हणून या घराचा उंबरठा ओलांडण्याची हिम्मत केली मी. पण ही हिम्मत आली कुठून?
त्यांनी माका शब्द दिल्याने होतो, तुमचा जा काय चलात ना तर ह्या घराच्या बाहेर, या घरात तुझा पाऊल पडतला नाही. मोडलाय शब्द अण्णांनी. एवढ्या वर्षात स्वतःच्या नवऱ्याला ओळखलं नाहीस का ग तू? अजून माझ्या मंगळसूत्रावर विश्वास असा, या कुंकवावर विश्वास असा, आणि तू आता पाया पडूक गेलास ना त्या माझ्या घराच्या देवावर विश्वास असा. तो मका नाही फसवतला, तो कायम माझ्या पाठीशी उभो असा. त्याने सुद्धा तुझ्याकडे पाठ फिरवलीये, कारण या घरावरचा माझा हक्क तोही नाकारू शकला नाही. तोंड बंद. कसलो हक्क? कसलो हक्क? या घरातली पोरा टोरा खपली काय? कुणी येऊन हक्क सांगू? औशीनं केलेल्या संस्कारामुळे हाताच्या मुठ्या आवळून गप्परवलंय. मूठ सुटली ना, हो मागतो पुढतो विचार करूचो नाही. काय घरात काय गावात पण राहू देणार नाही. तेव्हा आत्ताच्या आत्ता चालते हो. अण्णा, बरं झालं तुम्ही आला. आता या सगळ्यांसमोर ना सत्य बाहेर येईल. अण्णा, अण्णा, अण्णा सांगा या सगळ्यांना, सांगा की आपलं लग्न झालंय म्हणून. हे मंगळसूत्र तुम्हीच माझ्या गळ्यात घातलंय. सांगा या सगळ्यांना की हे कोणीच मला या घरातून हकलवू शकत नाही. या घरावर माझाही अधिकार आहे. सांगा अण्णा यांना. अण्णा, अण्णा तुम्ही शांत का आहात? अहो सांगा ना यांना की आपलं लग्न झालंय म्हणून. अहो अण्णा बोला ना, शांत का आहात तुम्ही? अण्णा सांगा त्यांना की मी तुमची बायको आहे. अण्णा बोला, बोला ना अण्णा. झालं तुझं समाधान? ए आता जीवावर बेतूच्या आधी निघायचो. अण्णा असं काय करताय? सांगा ना यांना की आपलं लग्न झालंय म्हणून. हे मंगळसूत्र तुमच्याच नावाचं आहे म्हणून. सांगा ना यांना. वय घातलंय मी मंगळसूत्र तुझ्या गळ्यात. वय गेलंय मी तुझ्याशी लगीन. ऐका, ऐका अण्णा, नाही काय बोलतायत ते. आमचं लग्न झालंय. वय त्या म्हणतात सगळा झाला. याच्या अंगावर जे दागिने दिसतात मी दिलंय. आजवर लय पैसो दिलंय. तिच्या घरात पाणी भरलंय. याच्या दारात कुत्र्यासारखं पडाण रवलंय. यांना जे मागितलंय ता सगळा दिलंय. यानं वचन मागितलंय ता पण दिलंय. लगीन केलंय हिच्याशी. वय लगीन केलंय हिच्याशी. माझ्या हातान हिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय. ऐकलत, ऐकलत अण्णा, नाही काय म्हणाले ते? अण्णा, अण्णा मला खात्री होती तुम्ही माझं प्रेम नाकारू शकतच नाही. आता या घरावर माझाही अधिकार आहे. माझ्या सुषमाचाही अधिकार आहे. आता
ते घर कायमचं बंद अण्णा. आता मी याच वाड्यात राहायला येणार आहे तुमच्या सोबत. सांगा या सगळ्यांना. अण्णा चला चला आपण गृहप्रवेश करू. या कोणी स्वागत नाही केलं ना तरी चालेल, काही हरकत नाही. मला फक्त तुमची साथ हवी आहे. चला बघू. अण्णा काय काय वधून घेऊचा तुका माझ्याकडसून? पिलय म्हणा मी काय पण बडबडीन असं तुका वाटता? अण्णा तू काय बोलताय तुम्ही? करता बोलतय. काय वधून घेऊचा बोल. म्हणजे आपलं लग्न खोट आहे का? हा? हे हे मंगळसूत्र जे तुम्ही माझ्या गळ्यात घातलंय हेही खोट आहे का? अण्णा तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तेही खोटं होतं का? माझ्या घरच्या पायऱ्या झिजवल्यात तुम्ही माझ्या या सौंदर्यासाठी आणि आता हे सगळं नाकारताय. अण्णा नाही कुठे फेडाल ही पाप? किती हव्यास हा? या घरात येऊसाठी काय काय करशील गो? हा? मका अडकूचा प्रयत्न केलं हा? अण्णा नाही अडकत असा जाळा अजून तयार झालेला नाही हा. जर रूपाची मोहिनी तू माझ्यावर घालू शकणार नाही. लई बघितले अशो आणि योग खेळणा गळ्यात घातलं म्हणा मी काय तुका माझ्या घरात येऊ देईल? माझी बायको म्हणून मिरवूचा ना तुका? मग सांग काय पुरावा आपला लगीन झाला त्याचो? आणून दाखव पुरावो. उभो कर. अख्खो वाडू तुझ्या नावावर करेल. या सगळी जणा गडी म्हणान राहतील. जा आण पुरावा. अण्णा 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 तोंड बंद. भावाच्या अंगावर ओरडायचा नाही. आणि या वाड्याकडे बघलस ना तर डोळे फोडून टाकेन तुझे. आता याच कपाळावरती मळवट भरून नाही ना कायमची राहायला आली तर नावाची शेव